अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाचा फटका अनेक ठिकाणी बसलेला आहे। आपण सध्या ठाण्यातील मानपाडा भारत पेट्रोलियमच्या या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणचा जो पेट्रोल पंप आहे, पेट्रोल आणि डिझेल देणारा, या ठिकाणचा सकाळपासूनच बंद अवस्थेत पाहायला मिळतात। अनेक ग्राहक जे आहेत ते पुढच्याच पेट्रोल पंपवरती पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी जात आहेत। याचं कारण म्हणजे जो ट्रान्सपोर्टेशन आहे तिकडनंच आता जो पेट्रोल आणि डिझेलचा जो जे इंधन आहे ते येणं जे आहे ते बंद झालेलं आहे। स्वतःचा टँकर असल्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचा आधार घ्यावा लागतो। मात्र अशातच आता दिवसभरात जे 3 टँकर या 2 टँकर लागत होते पेट्रोल डिझेलचे, त्या ठिकाणी आता एखादा टँकर आता कंपन्यांकडून दिला जातोय। त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा अभाव या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। पाहायला गेलं तर अशा प्रकारचे सकाळपासूनच पेट्रोल पंपवरती बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतं आणि याच ठिकाणी दोरखंड लावलेले आहेत। अनेक दुचाकी वाहन चालक या ठिकाणी उभे आहेत। पेट्रोल डिझेल मिळेल का आणि मिळेल तर कुठे मिळेल, त्यामुळे सकाळची कामावरची जाण्याची वेळ आहे। अशातच आता पेट्रोल जर टाकलं नाही तर पुढे देखील त्यांची गाडी जाऊ शकत नाही आणि अनेक लोकांमध्ये कमी पेट्रोल असल्यामुळे ते आता पुढे दुसऱ्या वाहनांचा देखील उपयोग करावा लागणार आहे। त्यामुळे अनेक लोकांचं जे कामगार जे आहेत ते त्यांच्या गाडीवरती वाहनावरती काम असतं, दुचाकीवरती, चारचाकीवरती। मात्र असं असताना आता पूर्ण पेट्रोल पंपवरती बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतं। सर्व कर्मचारी या ठिकाणी उभे आहेत आणि डिझेल असेल या पेट्रोल असेल या ठिकाणच्या सर्व मशीन जे आहेत ते बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्टॉक नसल्या कारणास्तव त्या ठिकाणी ही पेट्रोल पंपवरती या कामगारांनी, या चालक मालक आणि व्यवस्थापकांनी हे पेट्रोल पंप सध्या बंद ठेवण्यात आलेला आहे। आता गाडी कधी येणार हे देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र स्टॉक जर आला तर किती प्रमाणात येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र अनेक लोक जे ते दोरखंडाच्या बाहेर उभे राहून विचारपूस करत आहे की पेट्रोल डिझेल कधीपर्यंत मिळेल यासाठी देखील विचारपूस करत आहे। पाहायला गेलं तर याच ठिकाणी पेट्रोल पंप बंद अवस्थेत असल्यामुळे अनेकांची फजिती देखील होणार आहे। कामावरती जाण्यासाठी वेळ लागत है। क्या बताओगे, पेट्रोल पंप सुबह से बंद है, डीजल पेट्रोल का स्टॉक जो आना चाहिए था वो मिल रहा नहीं है, अवेलेबल नहीं है, किस तरह से गाड़ी कब तक लगाएगी? नहीं, गाड़ी तो अपना कैसा हम लोग आता है, कल का लोड आया नहीं इसलिए नहीं हुआ, और अभी आज लोड आया है, हम लोग खाली कर रहे हैं। और क्या थोड़ा सा अभी लोग को कैसा लग रहा हुआ कि बंद होएगा, इसके लिए वो लोग ज्यादा गाड़ी लगा के जो 100 को डालने को फुल कर रहे हैं, इसलिए ड्राइव हो रहा है। हमारा गाड़ी आई, हम गाड़ी खाली कर रहे हो, सबको पेट्रोल मिल रहा है ऐसा। और कोई क्या गाड़ी वाड़ी कैसा कुछ छोटे भी नहीं है, गाड़ी भेज रहे हो लोग। और अपना कैसा पब्लिक इतना घबरा गई है कि बंद होएगा ये होएगा, इसलिए वो लोग घबरा के गाड़ी फुल कर रहे हैं, इसलिए हमारा ड्राइव हो रहा है। अनलोड जहाँ पे ट्रांसपोर्टेशन जो मिलता था माल, वो ट्रांसपोर्टेशन में भी गाड़ियाँ कम अवेलेबल दिखाई दे रही है। और जहाँ पे गाड़ी तो लोग भेज रहे हैं, बाकी जितना मतलब गाड़ी जितनी लगना चाहिए उतना आ नहीं रहे, मतलब नहीं सबसे कैसा पब्लिक घबरा गई है। जो 2 दिन चलता था लोड हमारा अब 1 दिन में खत्म हो रहा है। गाड़ी तो लोग भेज रहे हैं ऐसे। लेकिन 3 जहाँ पे लोड लग रहा था वहाँ पे कहाँ पे 1 या 2 ऐसा देना चलो दे रहे हो लोग, दे रहे अपने हिसाब से बरोबर दे रहे हो लोग। पब्लिक ज्यादा फ्यू की वजह से कम हो रहा है। या ठिकाणी आता जी माहिती दिलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की लोड येतोय पण परिणाम तर होतोच। हा परिणाम कशा कारणास्तव होतो याची देखील आपण माहिती घेतलेली आहे। ज्या ठिकाणी पेट्रोल पंपवरती 3 टँकर लागत असतात त्या ठिकाणी एखादा किंवा दुसरा टँकर होतो। पाहायला गेलं तर अनेक लोक जे भयभीत झालेले आहेत, पेट्रोल डिझेल मिळणार नाही, येणाऱ्या काळात पुन्हा परिस्थिती बिकट होईल या कारणास्तव 100-200च्या ठिकाणी आता 500 किंवा 1000 किंवा गाडी पूर्णतः फुल करून या ठिकाणी पेट्रोल भरून गाडी जे वाहन जे धारक आहेत ते या ठिकाणी कामावरती जाताना पाहायला मिळतं। मात्र आता सध्या तरी मानपाडा परिसरात शुकशुकाट दिसतोय। पूर्ण पेट्रोल पंपवरती ज्या पद्धतीने स्टॉक पाहिजे तो पद्धतीने स्टॉक नसल्या कारणास्तव या ठिकाणी पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळतं। त्यामुळे येणाऱ्या काळात आता कंपन्यांकडनं या मालकांना, पेट्रोल पंप मालकाला कशा प्रकारचा पेट्रोल डिझेलचा पुरवठा केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।